अगदी लहान मुलांची पण प्रकृती ओळखता येते, वात आहे, पित्त आहे का कफ आहे. त्यामुळे प्रकृती ओळखल्या गेली तर अग्नीचा अंदाज येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ग्रोथ पॅरामीटर्स बघा तुम्ही, की वजन व्यवस्थित वाढतं आहे ना, माइलस्टोन्स ग्रोथचे व्यवस्थित आहे ना, मुलगा किरकिर तर करत नाही आहे ना, एके ठिकाणी बसून शांतपणे जेवतोय ना, किंवा काय खाऊ घालतात याला पण महत्त्व आहे. एक पनीरचा छोटा क्यूब खाऊ घालणं आणि एक अख्खी पोळी खाऊ घालणं याच्यात फरक आहे. बरोबर, छोट्याशा पनीरच्या क्यूबने भूक लगेचच भागणार, कारण गुणधर्म पचायला जड आहे, हाय प्रोटीन आहे. सो तेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटते म्हणूनच प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांची प्रकृती काय आहे हे अगदी पटकन, जसं तुम्ही वॅक्सिनेशनची जबाबदारी अगदी सिरियसली घेतात, तसंच आपल्या मुलांची प्रकृती काय आहे हे पण एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन विचारणं गरजेचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला हेल्प करू शकतील की कुठले पदार्थ द्या, कुठले पदार्थ टाळा, किंवा काही पदार्थ देत असाल तर ते कमी मात्रेतच पोट भरवणारे असू शकतात आणि खूप सारं.